आपल्या सेवेसाठी सज्ज हॉटेल ग्रँड जनता, फॅमिली रेस्टॉरंट आणि पार्टी लॉन, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्वतंत्र पार्किंग, प्रशस्त गार्डनची सोय, स्वाद आपुलकीचा, स्पेशालिस्ट तंदुरी चिकन, अख्खा मुर्गी, मटन रान, चिकन व मटन मध्ये सर्व प्रकारचे कबाब मिळतील। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण। आम्ही बर्थडे पार्टी, किटी पार्टी, लग्न समारंभाची ऑर्डरी स्वीकारू, तर आजच अवश्य भेट द्या। पत्ता बोरगाव इचलकरंजी रोड, ऐको। संपर्क 953838 2436। आपण पाहता जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। डोणेवाडी येथील बुद्ध विहार समाज मंदिर परिसरात पेवर ब्लॉक कामाचा शुभारंभ। डोणेवाडी येथील बुद्ध विहार समाज मंदिर परिसरात ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोग मंजूर निधीतून बसवण्यात येणाऱ्या पेवर ब्लॉक कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्षा सौ गीतांजली विजय माने यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून करण्यात आला। दरम्यान वॉर्डासह उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्फत श्रीफळ वाढून कामाला चालना देण्यात आली। गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या मागणीची दखल घेऊन ग्रामपंचायत अध्यक्षा सौ गीतांजली विजय माने यांच्या विशेष प्रयत्नाने 15व्या वित्त आयोगातून 1,20,000चा निधी मंजूर झाला आहे। या उपलब्ध निधीतून या बुद्ध विहार परिसरामध्ये हे पेवर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत। त्यामुळे समाज मंदिराच्या वैभवात पुन्हा वाढ होणार आहे, असं मत येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे यांनी व्यक्त केलं। यावेळी बोलताना ग्रामपंचायत अध्यक्षा सौ गीतांजली माने म्हणाल्या की आपण सहकारी ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने व गावातील थोरा मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांना मंजुरी मिळवली असून टप्प्याटप्प्याने गावातील मूलभूत विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब खोत, शिवाजी नागराळे, दादा सुसुतार, सौ संपदा जाधव, सौ कस्तुरी दुघाणे, सौ तायव्वा पारवाडे, तानाजी जाधव, विजय माने, उत्तम माने, खानू दुघाणे, निंगाप्पा पारवाडे, अनिल कांबळे, देवानंद कांबळे, कृष्णात पाटील, बाळासू खडके यांच्यासह अन्य मान्यवर, ग्रामस्थ व कर्मचारी वर्ग उपस्थित होता। जनशक्ती व्हाइस न्यूज 18 बोरगावहून अशोक दुर्गमर्गे। डोणेवाडी येथील बौद्ध समाज मंदिरासाठी 1,20,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचा शुभारंभ आज नुकताच करण्यात आला। त्याचं काम चांगल्या पद्धतीने करून त्याचं सौंदर्य वाढवलं जाईल आणि या समाज मंदिराला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करते।
चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा।